रामकृष्ण हरी. चला तर आज आपण पालक दाल करणार आहोत. पालक दाल करण्यासाठी मी इथे पालक घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला पालक घ्यायचे. पालक मी बारीक चिरून घेतलेली आहे आणि आपल्याला 2 ते 3 पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायचे. त्याच्यानंतर आपण डाळ शिजवून घेऊया. तर डाळ इथे मी तुरीची आणि मुगाची घेतलेली आहे. तर आता ही डाळ आपण 2 ते 3 पाण्यात स्वच्छ धुवून घेऊया. तर तुम्ही बघू शकता मी डाळ धुवून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला एक कांदा ॲड करायचा आहे, टोमॅटो ॲड करायचा आहे आणि पालक चिरून घेतलेली ती ॲड करायची. हे सगळं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. 4 ते 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे. तर तुम्ही बघू शकता मी इथे 4 ते 5 शिट्टी काढायला ठेवलेलं आहे. आता डाळ आपली चांगली शिजून झालेली आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपली डाळ शिजून होते. आता डाळीची आपण फोडणी करून घेऊया. फोडणीसाठी आपण तुपाची फोडणी करूया. त्याच्यासाठी मी दालचिनी, लवंग आणि जिरं घेतलेलं आहे. एका बाजूला मी जरासं तूप तापत ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये दालचिनी, लवंग आणि जिरं घालून घेणार आहे. कढीपत्ता घालणार आहे. आलं, लसूण, मिरचीची पेस्ट घालणार आहे. फोडणी आपली चांगली तडतडली की आपण जी डाळ घोटून ठेवलेली शिजलेली ती आपण ॲड करून घेऊया. ह्याच्यामध्ये हळद आणि मीठ घालून ढवळून घेऊया आणि त्याच्यानंतर आपण डाळ फोडणी करून घेऊया. तर अशा पद्धतीने डाळ आपण फोडणी घातलेली, ह्याला चांगली उकळ आली की आपली डाळ जेवणासाठी तयार आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा पालक दाल करून बघा. तुम्हाला नक्की आवडेल. तर तयार आहे आपली पालक दाल.